नमस्कार, सुप्रभात. मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे युद्धविरामाची. आखाती युद्ध तात्पुरतं थांबलं असलं तरीही युद्धाची एक आघाडी अजूनही सुरू आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबलंय, पण इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले कायम आहेत. इस्रायलनं काल दिवसभर जोरदार बॉम्ब हल्ले केलेत. लेबनॉनची राजधानी बेरूतवर दिवसभर हल्ले करण्यात आलेत. या हल्ल्यात तब्बल 254 जण ठार झालेत, तर 1165 जण जखमी झालेत. या हल्ल्याच्या भीषणतेची दृश्य देखील समोर आली आहेत. तिथल्या एका कॅफेवर इस्रायलनं जोरदार हल्ला केलाय. तर इस्रायलनं लेबनॉनवरचे हल्लेही थांबवावेत अशी इराणची युद्धविरामादरम्यान एक अट आहे. मात्र त्या अटीचा भंग पहिल्याच दिवशी झाल्याचं दिसतंय. आता इराणनं हे स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत लेबनॉनवरचे हल्ले थांबणार नाहीत तोपर्यंत अमेरिकेसोबत या करारावर कुठलीही चर्चा होणार नाही. त्यामुळे इराणनं यावरून आक्रमक भूमिका घेतलेली असताना देखील इस्रायल हल्ले करत आहे. इस्रायलकडून काल दिवसभर जोरदार हल्ले करण्यात आलेले आहेत. लेबनॉनची राजधानी बेरूतला टार्गेट करण्यात आलेले आहेत. या हल्ल्याची भीषणता या दृश्यांमधून समोर येते. काल एकाच दिवसात या हल्ल्यात 254 नागरिक ठार झालेले आहेत, तर 1000हून अधिक जण जखमी झालेत. त्यामुळे राजधानी बेरूतवरील या हल्ल्यांची तीव्रता इस्रायलनं वाढवलेली आहे. नागरिक सैरभैर झालेले आहेत, नागरिक भयभीत झालेले आहेत. जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे, विस्कळीत झालेलं आहे. अनेक इमारती बेचिराग झालेल्या आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सायरन वाजतायत आणि इस्रायलच्या या सगळ्या कृत्याचा इराणकडून निषेध सुरू आहे. तर इस्रायलनं लेबनॉनवर 12 तास सलग प्रचंड बॉम्ब हल्ले केलेत. या हल्ल्यात मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. लेबनॉनमधील टायर शहरातील लितानी नदीवरील पूल उडवण्यात आला आहे. एकीकडे युद्धविराम तर झालाय, मात्र लेबनॉनवर भीषण हल्ले सुरूच आहेत. इस्रायलनं काल इराणवर जोरदार बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. यामुळे युद्धविरामाच्या पहिल्याच दिवशी बट्ट्याबोळ उडालाय. तर इस्रायलनं लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवलेत. बेरूतमध्ये यामुळे प्रचंड हानी झाली आहे. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. तर युद्धविरामाच्या पहिल्याच दिवशी काल इस्रायलनं बेरूतवर म्हणजे लेबनॉनमधली राजधानी बेरूतवर जोरदार बॉम्बफेक केलेला आहे. त्यामुळे या युद्धविरामाचा पहिल्याच दिवशी बट्ट्याबोळ झालाय. युद्ध